नमस्कार मित्रांनो, एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये ऐन वेळेस मंजिरीने पुरावा आणताच रायाची केली जेलमधून सुटका. तर इथे आता मंजिरी इन्स्पेक्टर साहेबांना म्हणत असते, हे बघा इन्स्पेक्टर साहेब, यातून बाहेर निघण्यासाठी काहीतरी मार्ग सांगा ना मला. तेवढ्यात घोरपडे बाहेर येतो. आता घोरपडे शशिकलाला फोन करतो आणि मग लागतो, शशिकला, तो राया गुन्हा कबूल करायला तयार झालाय. आता हे ऐकताच डिफिकल्ट अंकी मंजिरी सगळ्यांना धक्काच बसतो. तेव्हा लगेच जय म्हणू लागतो, हो शशिकला, पण त्या रायाची एक अट आहे. त्याला हा गुन्हा कबूल करायचा आहे, पण तो त्या म्हातारीसमोर. त्यामुळे लवकरात लवकर तू त्या म्हातारीला घेऊन पोलीस स्टेशनमध्ये ये. आणि एकदा का गुन्हा कबूल केला की रायाचा विषय संपलाच म्हणून समज. असे म्हणत घोरपडे आता खूपच खुश झालेला असतो. त्याच वेळेस आता हे ऐकताच मंजिरी एक नाही दोन नाही तडक तिकडने पुरावा शोधण्यासाठी निघालेली असते. तेव्हा लगेच डिफिकल्ट अंकी म्हणू लागतात, मंजिरी वहिनी थांब, अगं कुठे चाललीस तू. त्याच वेळेस घोरपडे त्यांना थांबवतो आणि म्हणू लागतो, कशाला थांबवताय तिला, जाऊ द्या, जाऊन जाऊन कुठे जाणार आहे तुमची मंजिरी वहिनी. पांडुरंगाकडे जाईल, त्याच्या पायावरती डोकं ठेवेल, रडेल, कढेल आणि माझ्या रायाला वाचव असं काहीतरी म्हणेल. दुसरं काय करणार आहे ती, त्यामुळे जाऊ द्या, उगाच तिला थांबू नका. असे म्हणत आता घोरपडे मात्र खूपच खुश असतो आणि म्हणू लागतो, बरोबरच, चला, तुमच्या त्या रायाभाऊने गुन्हा कबूल करायचं ठरवलंय. आता एकदा का गुन्हा कबूल केला की तुमचा रायाभाऊ कायमचा जेलमध्ये सडलाच म्हणून समजा. असे म्हणत घोरपडे आतमध्ये निघून जातो. डिफिकल्ट अंकीलाही खूप टेन्शन आले असतं. तर इकडे आता घरी शशिकला म्हणू लागते, जाऊबाई, आता हे सगळं ठेवून द्या आणि चला बरं पटकन, आपल्याला निघायचंय. तेव्हा जिजी म्हणू लागते, कुठे जायचंय. त्यावर शशिकला म्हणू लागते, असं काय करताय, अहो तो गुन्हेगार शेवटी गुन्हा कबूल करायला तयार झाला. मी म्हटलं होतं ना, किती बी काही म्हणा, पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर गुन्हा कबूल करणार म्हणजे करणार. पण त्याने एक अट ठेवली, गुन्हा कबूल करण्याच्या वेळेस त्याला तुम्ही तिथे हवेत, तुमच्यासमोर तो गुन्हा कबूल करणार आहे. आणि म्हणूनच आपल्याला पोलीस स्टेशनला बोलावलंय. चला जाऊबाई, चला, काळजी करू नका, तुमच्या मुलाचा बदला आज पूर्ण होणार आहे. असे म्हणत आता शशिकला जिजीला घेऊन इकडे पोलीस स्टेशनला निघालेली असते. तर आता इथे पोलीस स्टेशनला येताच मात्र इन्स्पेक्टर साहेबांनी सगळी तयारी केलेली असते. रायाला बसण्यासाठी खुर्ची, टेबल वगैरे ठेवलेले असतात आणि कॅमेराही सुरू केलेला असतो, म्हणजे जेणेकरून राया स्टेटमेंट देताना, गुन्हा कबूल करताना व्हिडिओ रेकॉर्ड करता येईल, अशी सगळी तयारी झालेली असते. त्याच वेळेस आता शशिकला हळूच घोरपडे जवळ येते आणि म्हणू लागते, जय, हे सगळं जे काही चालू आहे ते खरंच सत्य आहे का रे. मला तर स्वप्न बघते की काय असं वाटतंय, खरंच हा राया गुन्हा कबूल करतोय. एकदा का या रायाने गुन्हा कबूल केला की रायाचा विषय संपलाच म्हणून समज. तेव्हा जय घोरपडे म्हणू लागतो, शशिकला, एक ना एक दिवस हे होणारच होतं, कारण ज्या दिवशी त्या रायाने मला या म्हातारीच्या घरातनं काढलं होतं ना, त्या दिवशीपासूनच ठरवलं होतं, एक ना एक दिवस या रायाला संपवायचं. आणि अखेर आज तो दिवस आलाय. आता हा राया कायमचा जेलमध्ये सडणार. तेव्हा शशिकला म्हणू लागते, हो, आणि एकदा का या रायाचा पत्ता कट झाला की ते घर माझंच असणार आणि माझंच राज्य चालणार. खूप मज्जा येणार. राया, कर बाबा पटकन गुन्हा कबूल. असे म्हणत आता लगेच शशिकला खूपच खुश होते. त्याच वेळेस नानाजीजी सगळेजण येतात. तेव्हा घोरपडे म्हणू लागतो, या सगळ्यांनी या, आज तुमच्या मुलाचा बदला पूर्ण होणार आहे, तुमच्या मुलाच्या गुन्हेगाराला शिक्षा होणार आहे, म्हणजे तो राया आज गुन्हा कबूल करणार आहे. जीजी मात्र आता मनाशीच म्हणू लागते, मी जे काय करते ते अगदी बरोबर आहे का, रायाकडनं गुन्हा कबूल करून घेते हे बरोबर आहे का चूक आहे, असे प्रश्न आता जीजीच्या मनात उभे राहिलेले असतात. त्याच वेळेस आता घोरपडे म्हणू लागतो, जीजी, राया गुन्हा कबूल करताना तुम्ही बघू शकत नाही का, बोला ना जीजी. तेव्हा जीजी म्हणू लागते, नाही, असं काही नाही आहे, तो माझ्या मुलाचा गुन्हेगार आहे, त्यामुळे त्याने गुन्हा कबूल करायलाच पाहिजे. तर इकडे मंजिरी आता तडक पोलिसांचे जे काही रिपोर्ट, फाईल, जुन्या जे काही सामान ठेवलेलं असतं त्या ठिकाणी पोचली असते. तिथे आता एक वॉचमॅन काका असतात. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, हे बघा, इन्स्पेक्टर साहेबांनी मला सांगितलंय, मला ती फाईल हवी हो, प्लीज मला कुठे असेल सांगता का. तेव्हा लगेच आता ते काका म्हणू लागतात, हे बघा ताई, आता इथे सगळं काही जुनं रेकॉर्ड ठेवलं जातं आहे, पण आता नेमकं तुम्हाला कुठलं हवं आहे, काय हवं आहे ते आता शोधावं लागेल. एकतर इथे लाईटचा पण प्रॉब्लेम आहे. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, जाऊ द्या, मी टॉर्च लावते आणि शोधते. आता ते काकाही मंजिरीला मदत करत असतात आणि विचारू लागतात, ताई पण कुठली फाईल हवी तुम्हाला, कशाबद्दल
त्याबद्दल माहिती हवी, पण हे बघा इथले काही कागद वगैरे वगैरे घेऊन जाऊ नका. जर तुम्ही घेऊन गेला तर मला ओरडा भेटेल. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, नाही हो, मी काही घेऊन जायला नाही आले, मला फक्त बघायचे, प्लीज मला बघू द्या. असे म्हणत आता मंजिरी सगळ्या त्या जुन्या रेकॉर्डच्या फायली चेक करत असते. तर इकडे आता हवालदार लगेच रायाला घेऊन येतात. आता रायाची अवस्था बघताच मात्र सगळ्यांना वाईट वाटतं. राया लंगडत असतो, त्याला खूप मारहाण केलेली असते, अजून म्हणजे त्याचे डोळेही असे जण झाकत असतात, इतका मार लागलेला असतो त्याला. त्यावर लगेच आता रायाची अशी अवस्था बघताच रुजिदा मनाशीच म्हणू लागते, देवा, अरे काय झाले रायाचं, काय अवस्था झाली, अरे निदान ही अवस्था तरी बघून जिजीच्या मनात काहीतरी प्रकाश पडू दे रे बाबा, रायाने काही केलं नाही हे जिजीला कळू दे, असे रुजिदा आता देवाकडे प्रार्थना करू लागते. त्याच वेळेस आता रायाला त्या खुर्चीवरती बसवलं जातं. तेव्हा लगेच आता इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात, शेवटी गुन्हेगाराने गुन्हा कबूल करायचं ठरवलंच, असं नाही, त्याने गुन्हा कबूल आमच्यासमोरही केला असता, पण शेवटी त्याची अट होती ना, तुमच्यासमोर गुन्हा कबूल करायचा होता म्हणून तुम्हाला बोलावलं गेलं. तेव्हा जय घोरपडे म्हणू लागतो, असणारच, कारण आजवर या रायाने लई गुन्हे केले, थकला असेल ना गुन्हे करू करू, म्हणून आज प्रायश्चित्त म्हणून त्याला या घरच्यांसमोर गुन्हा कबूल करायचा असेल. आणि एवढंच नाही, त्याने यांच्या पोराला मारलंच नाही, अरे यांच्या घरात घुसून यांचा विश्वासघात केलाय त्याने. आणि एवढंच नाही, अजून यांचाच पोरगा बनून यांच्याकडनं आईवडिलांसारखं प्रेम करून घेतलं आणि यांची पोरगी मानणारी ती मंजिरी, तिला फसवलं, तिला फितवलं आणि तिच्याशीच लग्न केलं आणि यांना खूप त्रास दिलाय बरं का. म्हणून त्याला कुठेतरी वाटलं असेल आपण एवढं सगळं केलं, मग आता थोडीशी मनाला शांती व्हावी, यांनाही बरं वाटावं म्हणून यांच्यासमोर गुन्हा कबूल करावा, असं त्याला वाटलं असेल, म्हणून त्याने अशी अट ठेवली. असे म्हणत आता जिजी मात्र रायाकडे बघू लागते. तर इकडे मंजिरी आता सगळ्या फायली उचकत असते. 2022-23च्या फायली तिला चेक करायच्या असतात. तेव्हा ते काका म्हणू लागतात, ताई प्लीज मला सांगाल का, लय उचकापाचक करू नका, अहो मला बोलतील हो साहेब. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, नाही हो, मी शोधते ना, मला बरोबर सापडेल, थांबा तुम्ही थोड्या वेळ. असे म्हणत आता मंजिरी घाईघाईत त्या फायली उचकण्याचा प्रयत्न करत असते, शोधण्याचा प्रयत्न करत असते. तर इकडे आता लगेच घोरपडे म्हणू लागते, राया आवर पटकन, चल, इथे समद्यांना बोलावलं ना, मग गुन्हा कबूल करायचा आहे ना तुला, चल पटकन गुन्हा कबूल कर. तेव्हा लगेच आता जिजी म्हणू लागते, हो राया, आज मलाही ऐकायचे तुझ्या तोंडून तुला गुन्हा कबूल करताना. तेव्हा राया म्हणू लागतो, जिजी करणारे, हा राया गुन्हा कबूल करणारे, ते फक्त तुझ्यासाठी. आता जिजी मात्र रायाकडे बघू लागते. तेव्हा राया म्हणू लागतो, हो, कारण माझ्या आईने मला आजवर खूप प्रेम दिलंय आणि मग हा राया आपल्या आईची एक इच्छा पूर्ण करू शकत नाही का. जिजी, तुझा मीर खरंच खूप साधा सरळ आणि ताकदवर होता ग, पहिल्या नजरेत पाहिलं ना तेव्हापासनं आजवर मी त्याला अजून विसरलो नाही. खरंच खूप ताकदवर होता, माझ्याशी 2 हात करायला असा तयार झाला होता आणि मलाही नडला होता. अगं जिजी, त्याने माझ्यावरती वार केला होता, शेवटी त्याने मला हरवलंच होतं, पण ऐन वेळेस माझ्या माणसांनी घात केला. तेव्हा लगेच आता जिजी म्हणू लागते, होताच माझा मिहीर, पण तो असा दुसऱ्यांना त्रास देणारा नव्हता, इतरांना छळणारा नव्हता आणि स्वतःही त्रास सहन करणारा नव्हता. जर तू त्याच्यावरती हल्ला केला असता ना, तर तो छाती ठोकपणे नजर वर करून तुझ्यासमोर उभा राहिला असता आणि तुला नडला असता. तेव्हा रायम लागतो, अगदी बरोबर जिजी, असाच होता तुझा मिहीर, खरंच अजूनही त्याची नजर मला आठवते. त्यावेळेचे सगळे काही क्षण आता इथे राहायला आठवू लागतात. तेव्हा जिजी म्हणू लागते, आणि तू त्या माझ्या लेकराला मारलं, तुला मी सोडणार नाही, तुला शिक्षा व्हायलाच पाहिजे. तेव्हा रायम लागतो, हो जिजी, त्या दिवशी नकळत त्या रात्री मीरच्या लग्नाच्या पहिल्याच दिवशी मी त्याला उचललं, कारण मला हे सगळं करायला अण्णाने सांगितलं होतं आणि अण्णा म्हणजे माझे बाप आणि अण्णाचा शब्द म्हणजे माझ्यासाठी शेवटचा शब्द. आणि अण्णाने सांगितलं आणि त्याच दिवशी लग्नाच्या पहिल्या रात्री मी तुझ्या मिहीरला उचललं. पण जिजी, मला खरंच त्यावेळेस माहिती नव्हतं ग तो तुझा पोरगा आहे म्हणून, आणि जर तो मिहीर तुमचा मुलगा आहे, तुमचा त्याच्याशी काहीतरी संबंध आहे, हे जर मला माहिती असतं तर मी नसतं असं केलं ग. पण जिजी, त्यावेळेस काय करणार होतो, समज नव्हती ग. हा राया गुंड होता आणि गुंडाचीच कामं करायची, याला उचलायचं, त्याला मारायचं, त्याला टपकायचं, अण्णा जे सांगेन ते पडेल ते काम करायचं, एवढंच काम राहायचं होतं ग. पण जिजी, तुम्ही या रायाला माणसात आणलं, माणुसकी काय असते ते शिकवलं आणि अगदी आई वडिलांसारखं प्रेम केलं. म्हणूनच आज या रायाने ठरवलं, आज हा राया तुमच्यासमोर गुन्हा कबूल करणार, स्वतःवरती हा गुन्हा घेणार आणि स्वतःला याची शिक्षा करून घेणार.
तेव्हा लगेच जय घोरपडे म्हणू लागते, राया बाद झाली तुझी बकवास, पुरे झालं आता, चल पटकन सही करून घे, उगाच टाइमपास करू नको. तेव्हा लगेच आता इकडे मंजिरीला मात्र एक फाईल हाती लागलेली असते. आता मात्र मिहीर गिरीश सरदेशमुख हे नाव त्या फाईलवरती असतं. मंजिरी पटकन आता त्या फाईलमधले पेपर शोधू लागते, बघू लागते. ते पेपर बघताच आता मंजिरीला मात्र मोठा धक्का बसलेला असतो. त्यावर लगेच ते काका म्हणू लागतात, काय झालं ताई, सापडले का तुम्हाला हवे ते पेपर, बोला ना. मंजिरी मात्र ते पेपर आता उचकून पुढे पुढे बघत असते. तर इकडे आता घोरपडे म्हणू लागते, बाबा अरे पुरं झालं तुझं कीर्तन, आता बाद झालं, जिजीला समजला, आता चल पटकन सही करून घे. तेव्हा लगेच राय म्हणू लागतो, करणारच आहे जिजी, मी यावरती सही करणारच आहे, कारण मी तुमचा गुन्हेगार आहे. त्या दिवशी नकळत का होईना मिहीरला मी उचलला, अण्णापर्यंत मी पोचवलं आणि अण्णाने माझ्या डोळ्यासमोर मिहीरच्या डोक्याला बंदूक लावली होती, तरी मी तिकडनं बाहेर निघालो. बाहेर निघताच गोळीचा आवाज आला, म्हणजे अण्णाने मिहीरला गोळी घातली का कुणास ठाऊक, पण या सगळ्याला मीच जिम्मेदार आहे. मी अण्णाचा साथीदार होतो. आज या जगात अण्णा नाही आहे, पण मी तर आहे ना, आणि मी या सगळ्यात अण्णाला साथ दिली ना, म्हणून हा सगळा गुन्हा मी माझ्यावरती घेतोय. मीच मिहीरचा खून केलाय असे आता रायाने स्टेटमेंट दिलेलं असतं. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात, याचं स्टेटमेंट लिहून घ्या चला पटकन. आता व्हिडिओ काढायला सुरुवात केलेली असते. तेव्हा राय लागतो, हो जीजी मला माफ कर ग, मला तुम्हा सगळ्यांची माफी मागायची, कारण मी तुमच्या मुलाला त्या दिवशी तुमच्यापासून हिरावून घेतलं. तुमचा मुलगा माझ्यामुळे जीवन तुमच्यापासून दूर गेला ग, जीजी मला माफ कर. तेव्हा लगेच घोरपडे म्हणू लागते, कळलं आम्हाला ते सगळं, आवर पटकन सही कर लवकर. तेव्हा लगेच रायम लागतो, करणार आहे मी, यावरती सही करणार आहे आणि आज हा गुन्हा स्वतःवरती घेणार आहे. तेवढ्यात आता लगेच घोरपडे म्हणू लागतो, मग चल ना पटकन आवर सही कर. आता राय लगेच पटकन पेन हातात घेतो आणि सही करायला जाणार. तेच आता हवलदार डिफिकल्ट आणि डंकीला तिकडे घेऊन आले असतात. तेव्हा लगेच आता राय थबकतो आणि म्हणू लागतो, डिफिकल्ट डंकी तुम्ही इथे काय करतायत? हे बघा इन्स्पेक्टर साहेब, या सगळ्याचा गुन्हा मी एकट्याने केलाय. हे बघा मी गुन्हा कबूल करतोय ना, तुमची इच्छा पूर्ण होते ना. हे बघा जीजी असं करू नका हो, हा सगळा गुन्हा मी स्वतःवरती घेतलाय ना, मग या दोघांना कशाला इकडे बोलावलंय? डिफिकल्ट डंकी तुम्ही का आलाय तिकडे? तेव्हा लगेच इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात, राया हे काम तुम्ही तिघांनी केलंय ना, मग हे पण तुझे साथीदार आहे आणि यांना पण शिक्षा व्हायलाच पाहिजे. तेव्हा रायम लागतो, नाही इन्स्पेक्टर साहेब, अहो जो गुन्हा मी केलाच नाही तो स्वतःवरती घेतोय, तो मी कबूल करतोय, तरी तुमचं मन भरत नाही आहे का? हे बघा आता मात्र जिजीला हे ऐकून धक्काच बसतो. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब लागतं, ते राया काय करायचं काय नाही हे तू आम्हाला शिकू नको, आमचं आम्ही बघून घेऊया. तेव्हा रायम लागतो, डिफिकल्ट डंकी अरे पण. त्यावर डिफिकल्ट म्हणू लागतो, रायभाऊ अरे आम्हाला समजा माहिती तू गुन्हेगार नाही आहे रायभाऊ, तरी पण तू हा गुन्हा स्वतःवरती घेतोय ना, मग आम्ही बी तेच करणार, आम्ही बी हा गुन्हा कबूल करणार आणि इथेच तुझ्याबरोबर थांबणार. तेव्हा रायम लागतो, वेळ लागलाय का डिफिकल्ट, अरे असं काय करताय तुम्ही, काहीही केलेलं नाही आहे. तेव्हा डिफिकल्ट म्हणू लागतो, असं असेल तर रायभाऊ तुझीही काही चूक नाही आहे, तरी तू गुन्हा कबूल करतोयस ना, आणि तसंही तू जर आतमध्ये राहणार असेल तर आम्ही बाहेर राहून काय करू, नाही आम्हालाही तुझ्याबरोबर इकडेच थांबायचे. तेव्हा रायम लागतो, डिफिकल्ट अरे असं काय करतोय, अरे तुम्ही जर आतमध्ये राहिला तर तुमच्या मिसफायरला कोण सांभाळणार, सांग ना, तुमच्या या वहिनीला कोण सांभाळणार? त्यामुळे नाही रे डिफिकल्ट, तुम्हाला बाहेर थांबावंच लागेल. त्यावर लगेच आता जीजी मात्र रायाकडे बघू लागते. तेव्हा रायम लागतो, जीजी मी हा गुन्हा कबूल करतोय, स्वतः शिक्षा भोगायला तयार आहे, पण तुला तुझ्या लेकीसारख्या मिसफायरला सांभाळायचे ग, तिला माफ करायचे, तिची या सगळ्यात काय बी चूक नाही, तिला अगदी पहिल्यासारखा सन्मान दे, लेकीसारखं प्रेम दे आणि तुमच्याबरोबर तिला राहू दे ग, तिची काळजी घ्या. आणि नानाजीजी तुम्ही तुमची काळजी घ्या, निघ्या सगळेजण खुश राहा, आनंदात राहा. आणि डिफिकल्ट डंकी तुम्हालाही बाहेर थांबून तुमच्या मिसफायर वहिनीची काळजी घ्यायची, माहिती आहे ना. तेव्हा घोरपडे म्हणू लागतो, राया तुझ्या मिसफायरची काळजी घ्यायला मी समर्थ आहे, तू टेन्शन घेऊ नको, मी अगदी फुलासारखं जपेन तिला, असलाही त्रास होऊ देणार नाही. तेव्हा लगेच आता रायाला मात्र राग येतो. राया पटकन घोरपडेचा हात पकडतो. त्याच वेळेस घोरपडे म्हणू लागतो, राया ही फडफड बंद कर आणि चल पटकन सही करून घे. तेव्हा लगेच आता जीजी मात्र रागानेच रायाकडे बघते. त्याच वेळेस घोरपडे म्हणू लागतो, आणि राया
तसंही त्या मंजिरीचा पहिला नवरा गेला तेव्हा तिला काहीच वाटलं नाही, आणि तू आत्ता 2 दिवसापासून नवरा झालाय, तिला काय वाटणार आहे? चल पटकन आवर, घी सही करून. आता रायाला खूपच राग येतो. राया पटकन उठतो आणि घोरपडीची कॉलर पकडतो. त्याच वेळी जिजी मला लागते, बाद झालं राया, सही करून घे. मला माझ्या मुलाचा गुन्हेगार शिक्षा होताने बघायचा आहे, त्यामुळे तू सही कर आणि गुन्हा कबूल कर, असे म्हणत आता राया लगेच जिजीकडे बघतो आणि पटकन घोरपडीची कॉलर सोडतो. आता लगेच रायाची आई म्हणते म्हणून राया हा गुन्हा कबूल करायला तयार झालेला असतो. आता रायाने सही करायचं ठरवलेलं असतं. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, मंजिरीने पेपर आणून आता मिहीरचा खून झालाच नाही, ॲक्सिडेंट झाला हे सिद्ध केलेलं असतं. रायाची सुटका झालेली असते. राया मंजिरी घरी आलेले असतात, पण मात्र आता जिजी नाना सगळेजण घर सोडून निघालेले असतात. तेव्हा जिजी म्हणू लागते, राहा तुम्ही दोघे इथे सुखाने राहा, आम्हाला आता या घरात राहायचं नाही, आम्ही निघतो. तेव्हा राया लागतो, जिजी असं नको करू गं, तुझा राया हा खुनी नाही आहे गं, तुझ्या मिहीरला रायाने नाही मारलंय आणि येत्या 7 दिवसात राया हे सिद्ध करून दाखवणार, तुझ्यासमोर पुरावे आणणार. तुझ्या मिहीरचा जो कोणी खुनी असेल ना त्याला राया समोर आणणार आणि तुझ्यासमोर हजर करणार. येत्या 7 आठवड्यात तुझ्या मिहीरचा खुनी तुझ्यासमोर असेल. आणि जिजी तसं जर झालं नाही ना तर 7व्या दिवशी तू या रायाच्या गळ्यात फास टाकून त्याला फाशी देऊ शकते, असे म्हणत आता रायाने मात्र मिहीरच्या खुन्याला शोधण्याचं ठरवलेलं असतं. तर मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्या